आपल्याला काय क्वेश्चन दिलाय, यू टू डिझाइन अ DFA over AB such that string starts with A and has 2 B's in it. So whenever you get a question on DFA, you have to find out minimum success string. म्हणजे आपल्याला बघायचं की मिनिमम सक्सेस स्ट्रिंग काय आहे. सो विथ दिस कन्स्ट्रेंट्स, व्हॉट इज मिनिमम सक्सेस स्ट्रिंग, की आपल्याला स्ट्रिंग एनी स्टार्ट झाली पाहिजे. ओके, एनी स्टार्ट झाली पाहिजे आणि त्यानंतर 2 बी आले पाहिजेत, म्हणजे आपल्याला ही स्ट्रिंग मिनिमम सक्सेस स्ट्रिंग झाली. ओके, प्लीज लोअर हँड्स, इट्स ओके, थँक्यू. आता स्टार्टिंगला जे यायला पाहिजे, लक्षात ठेवा बघा, आता मी काही टिप्स देणार आहे. तर स्टार्टिंगला जे गोष्टी यायला पाहिजे ती यायलाच पाहिजे. त्या व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम दॅट व्हॉट विल कम शुड गो टू एरर. ठीक आहे, तर आपल्याला सांगितलं की एनी स्टार्ट व्हायला पाहिजे. सो यू स्टार्ट युअर मशीन ऑब्वियसली विथ Q0, दॅट्स युअर स्टार्टिंग स्टेट. थोडा बारीक काढतो कारण मला बोर्ड जास्त लागेल आता. आणि एनी स्टार्ट व्हायला पाहिजे. सो विथ दिस इज अ बेसिक स्ट्रिंग. याला मिनिमम सक्सेस स्ट्रिंग असं म्हणतो मी. मिनिमम सक्सेस स्ट्रिंग म्हणजे सक्सेस मिळण्यासाठी मिनिमम स्ट्रिंग काय गरजेची आहे त्याला म्हणतो मिनिमम सक्सेस स्ट्रिंग. ठीक आहे, तर ही झाली मिनिमम सक्सेस स्ट्रिंग. याच्यासाठी बेसिक DFA ड्रॉ करायचा आपल्याला. सो आय एम गोइंग टू हॅव युअर A, ओके, देन B अँड देन वन मोर B. डन, इथपर्यंत कळलं का बघा. एनी स्टार्ट झालं पाहिजे. आता स्ट्रिंग मध्ये 2 B आहेत, कसं मोजायचंय, तर आपण स्टेट चेंज करतो. आपल्याकडे काउंटर नाही, दिस इज नॉट अ प्रोग्रामिंग थिंग. सो प्रत्येक वेळेस एक बी झाला आपल्याला मोजायचा आहे, त्यामुळं 2 बीज मोजायला आपण आपले स्टेट चेंज केले. आता आपण लेबल करतोय, हा झाला Q1, हा झाला Q2, हा झाला Q3. क्लिअर. आता स्ट्रिंग जर एनी स्टार्ट झाली पाहिजे, स्टार्टिंग प्रॉब्लेम मध्ये नेहमी एरर सेट असते. तर एनी स्टार्ट झाली पाहिजे, मग कशाने स्टार्ट नाही झाली पाहिजे, कशाने स्टार्ट झाला अलाउड नाहीये, तर बीनी स्टार्ट झाला अलाउड नाही पाहिजे. सो इफ इट स्टार्ट्स विथ बी, यू गो टू एरर स्टेट. QE टिपिकली आय मार्केट ॲज QE, त्याला मुद्दा मी लिहितो इथं ऑन बी. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ एरर स्टेट? एरर स्टेटची प्रॉपर्टी काय असते, इट विल ऑलवेज हॅव सेल्फ लूप ऑन ऑल इनपुट सिम्बॉल्स. तुमच्याकडे जे काही ओव्हर सांगितलंय, ओव्हर म्हणजे इनपुट सिम्बॉल, ते सगळे तुम्ही द्या. म्हणजे तुम्ही काही एकदा तुम्ही इथे एररला गेलात त्यानंतर काही येऊ द्यात, इट विल बी ऑलवेज एरर. क्लिअर. नाव आता आपल्याला काय सांगितलंय, 2 बीज पाहिजेत. नो लेट्स कम्प्लीट दिस DFA. DFA कम्प्लीट करायचं म्हणजे काय करायचं, तर प्रत्येक स्टेटपासनं प्रत्येक इनपुट सिम्बॉलचा विचार करायचा. अकॉर्डिंग टू DFA, देर हॅज टू बी एक्झॅक्टली वन ट्रान्झिशन फ्रॉम एव्हरी स्टेट ऑन इच इनपुट सिम्बॉल. सो आपल्याकडे इनपुट सिम्बॉल 2 दाखवले इथं, A आणि B. सो ओव्हर AB. Q0 वरून आपण A आणि B चा विचार केलाय, इथून A आणि B चा विचार केलाय, इथून B चा विचार केला, A चा राहिलाय. सो फ्रॉम हिअर, फ्रॉम दिस स्टेट, एनी स्टार्ट झालेला आहे आणि पहिला बी यायचा, आपल्याला बी मोजायचे. एकदा एनी स्ट्रिंग स्टार्ट झाली की त्यानंतर कितीही मध्ये ए येऊ द्या, काही फरक नाही पडत. सो बिफोर दिस बी देर कॅन बी एनी नंबर ऑफ एज. ठीक आहे. त्यानंतर थोडस त्यानंतर हे 2 बी जे सांगितलेत, दे डिडंट से की आपल्याला बी एकत्र पाहिजेत. त्यांनी काय सांगितलं की स्ट्रिंग मध्ये 2 बी यायला पाहिजेत. मग हे 2 बी जे आहेत ते कॉन्झिक्युटिव्ह शब्द वापरलेला नाहीये. मग या 2 बीच्या मध्ये कितीही ए असू शकतील. करेक्ट. सो 2 बीच्या मध्ये कितीही ए असू शकतील. नीट लक्षात ठेवा, सेल्फ लूप म्हणजे काय, कितीही. याचा अर्थ असा आहे, एनी नंबर ऑफ टाइम्स मीन्स इट इव्हन मे नॉट कम अँड इट कॅन कम एनी नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे कंपल्सरी पण नसतात ते, हे पण हा पॉईंट लक्षात ठेवा. आणि किती वेळा येऊ शकतात ते. हे झालं. एकदा हे 2 बी आल्यानंतर परत तुम्हाला आता इथं हा स्टेटला काही विचार करायचा, एचा आणि बीचा दोन्हीचा. इथं AB कम्प्लीट, इथं AB कम्प्लीट. आता Q3 वरनं ए किती वेळा येऊ द्यात, काही फरक नाही पडत आहे, चालणार आहे, स्टेट इज सक्सेस. पण ह्या ए नंतर जर एक जरी बी आला तर तो थर्ड बी होईल, हो की नाही. आपल्याला 2 बी एक्झॅक्टली 2 बीज पाहिजे तर सक्सेस मिळणार आहे. मग जो थर्ड बी आला तर अलाउड नाहीये, आणि थर्ड बी नंतर काही आलं तर अलाउड नाही, कारण आपण आपल्या कंडिशन जी होती, कन्स्ट्रेंट जो होता, दॅट वी हॅव व्हायोलेटेड. राईट, आपण तो कन्सेप्ट तोडलाय, आपण तो सॅटिस्फाय करत नाही आहोत. सो इन दॅट केस, ऑन दॅट थर्ड बी आय विल गो टू द सेम एरर स्टेट ऑन व्हॉट बी. क्लिअर आहे. सो दिस इज DFA फॉर स्टार्टिंग विथ A हॅव्हिंग एक्झॅक्टली 2 बीज इन इट. जास्त बी झाले एरर, कमी बी आहे सक्सेस फेल होणार ते. इज दिस क्लिअर?
Now those who got exactly this solution, state number वेगळे असेल, that's okay. This solution, please raise your hand so I understand how many students have got correct solution. Okay. Now, what is the question given to you? We want to accept a string over x, y, z. 3 input symbols आहेत. Where string should start with y and end with z. मग हा जो कन्स्ट्रेंट आपण बघितला की स्टार्टिंग विथ y एंडिंग विथ z, तर आपल्याला मिनिमम सक्सेस स्ट्रिंग काय होतीये? सगळ्यांनी टाइप करा. तुझं हृदय राईट नाउ आय एम ऑब्झर्विंग हियर. सगळ्यांनी मिनिमम सक्सेस स्ट्रिंग टाइप करा. लेट्स गो स्टेप बाय स्टेप नाउ. Type success string, everybody. I just want you to observe how many people are active in the class now. So it is what, as you said, y z, correct? सगळ्यांना कळते y z? Everybody understand y z? Okay. So your minimum success string is y z. So first step तुम्हाला काय सांगितले होते मी? Design a basic DFA for minimum success string. मग आता याला बेसिक DFA म्हणजे काय? की प्रत्येक इनपुट सिम्बॉलला एक स्टेट चेंज करायची. सो फ्रॉम हियर आय विल हॅव स्टेट टू y and from that to z. Okay, so I'm writing purposefully your success string in blue color. This is y and this is z. Remember, always input symbols are small letters, so don't take capital letter unless and until I mention it. ठीक है, तर हा y आणि हा z आहे. झालं. फर्स्ट स्टेप सगळ्यांची करेक्ट आली आहे. How many got basic DFA correct? Basic DFA. Just raise your hands. कारण जोपर्यंत तुमचा बेसिक DFA करेक्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचा अजून प्रॉब्लेम होणार आहे. I don't want just trial and error. I want everybody from our class would get perfect answer. Optimized one. That's it. बर. ऍटलीस्ट बाकीच्यांना आता बेसिक DFA म्हणजे काय कळलंय? मृणाल कारले, गौरव काळे, सगळ्यांना बाकीच्यांना कळलंय का की बेसिक DFA कसा काढायचा आहे? पुढच्या रोले मला तुमच्यावरती हात वरती येऊ द्या. तुम्हाला पण कळलं का बघा आता. सावनी. ओके. सई आपटे, तू चुकतंय अजूनही सई? कसं काय चुकतंय? ऑल राईट. हे सगळ्यांना कळलंय. हा झाला फर्स्ट स्टेप. आता याच्या पुढची स्टेप काय आहे की आपल्याला हा DFA कम्प्लीट करायचा आहे. DFA कम्प्लीट कसा करायचा? तर प्रत्येक स्टेटपासून, ॲज आय टोल्ड यू, फ्रॉम एव्हरी स्टेट ऑन इच इनपुट सिम्बॉल देर हॅज टू बी एक्झॅक्टली वन ट्रान्झिशन. मग आपल्याला 3 इनपुट सिम्बॉल्स आहेत एक्स वाय झेड. ह्या तिघांचाही विचार प्रत्येक स्टेटपासून व्हायला पाहिजे. बरोबर आहे. लेट स्टार्ट फ्रॉम क्यू नॉट. क्यू नॉटला ऑलरेडी वाय वरती ट्रान्झिशन आहे. उरलं काय? एक्स आणि वाय, सॉरी एक्स आणि झेड. ठीक आहे. मग आता स्ट्रिंग वायनी स्टार्ट व्हायला पाहिजे, त्याला ऑप्शन नाही आता. हो की नाही? मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं होतं? ज्या गोष्टींनी स्टार्टिंग प्रॉब्लेममध्ये नेहमी एरर स्टेट असते, ज्या गोष्टींनी स्टार्ट व्हायला पाहिजे ते स्टार्ट व्हायलाच पाहिजे, त्याला ऑप्शन नाहीये. सो इफ स्ट्रिंग स्टार्ट्स विथ एनिथिंग एल्स, गो टू एरर स्टेट. करेक्ट. सो व्हॉट इज दॅट? एक्स ऑर झेड. ह्यातलं काही वेगळं काही आलं आणि काही स्टार्ट झालं तर एरर स्टेट झाला पाहिजे. व्हॉट इज प्रॉपर्टी ऑफ एरर स्टेट? सेल्फ लूप ऑन ऑल इनपुट सिम्बॉल. इट इज एक्स वाय झेड. क्लिअर? प्रत्येकाला कळलंय? सो क्यू नॉट कम्प्लीट झाली. नाउ Q1. आता वायने तर स्टार्ट झाली. बघा मी काय सांगतो ते. वायने स्ट्रिंग तुमची स्टार्ट झालेली आहे. एक कन्स्ट्रेंट फॉलो झालाय. आता आपल्याला काय बघायचंय? हा झेड हा एंडिंग वाला झेड आहे. मग ह्या वायने स्टार्ट झाल्यानंतर झेड यायच्या आधी काय काय मध्ये येऊ शकेल? तर काय करायचं की ह्याच्या हे ट्रान्झिशन कशावरती? झेड वरती आहे. मग झेड सोडून काय काय उरलं? तर एक्स आणि वाय. मग ते एक्स आणि वाय किती वेळा चालणार आहेत ना मला इथं. सो इज गोइंग टू बी सेल्फ लूप ऑन एक्स अँड वाय. सो Q1 कम्प्लीट झाली. एक्स वाय झेड. Q1 कम्प्लीट झाली. एक्स वाय झेड. दिस ऑलरेडी कम्प्लीट. क्लिअर आहे? आता विचार करायचा Q2 चा. आता Q2 ला आपल्याला काय सांगितलंय की स्ट्रिंग झेडनी एंड व्हायला पाहिजे. बघा आता एंडिंग प्रॉब्लेम्स आर ऑलवेज डिफिकल्ट बिकॉज इट कंटेन्स समथिंग कॉल्ड द बॅक ट्रान्झिशन. अनदर पॉइंट टू रिमेंबर, अ टिप फॉर यू, की एंडिंग प्रॉब्लेम मध्ये कधीही एरर स्टेट नसते. का नसते एंडिंग पार्टला एरर स्टेट? कारण की आपल्याला तो सिम्बॉल एंडिंग हेच माहित नसतं. आपल्याला फक्त एवढंच माहित असतं की तो करंट सिम्बॉल आहे. समजतंय? तर आता आपल्याला ह्या झेडच्या पुढं अजून एकदा झेड आला तर काय होईल? अजून एकदा समजा झेड आला
तरीही स्ट्रिंग झेडनीच एंड होईल की नाही? किती वेळा झेड येऊ द्यात. सो इट मीन्स आफ्टर दिस Q2 इफ आय गेट एनी नंबर ऑफ झेड स्टील आय विल गेट सक्सेस, नो प्रॉब्लेम. पण झेडच्या ऐवजी समजा दुसरं काही सिम्बॉल काहीतरी आलं, झेड सोडून काय उरलं आता इथं, एक्स किंवा वाय, मी तर लिहितो इथं एक्स किंवा वाय यातलं काही आलं, तर मला ही स्ट्रिंग, बघा मी काय सांगतो ते, मला ही स्ट्रिंग सक्सेस मिळण्यासाठी अजून काय इनपुट घ्यायला लागेल म्हणजे सक्सेस मिळेल? हा एक्स किंवा वाय ना, आपला कन्स्ट्रेंट काय आहे, स्ट्रिंग वाय स्टार्ट व्हायला पाहिजे, ती झाली आहे. आणि स्ट्रिंग कशाने एंड व्हायला पाहिजे, झेडनी. म्हणजे मला ह्या इनपुट सिम्बॉलला एक्स किंवा वायला कुठं जायचा हा प्रश्न आहे ना, हो की नाही? तर मी काय विचारतो की ह्याच्यानंतर काय यायला पाहिजे जेणेकरून सक्सेस मिळेल, तर झेड यायला पाहिजे, बरोबर? मग आता लक्षात मी काय सांगतो ते, क्यू नॉट वरून इफ आय फ्रॉम क्यू नॉट गिव्स मी सक्सेस ऑन वाय झेड, Q1 takes me to success on Z, and Q2 doesn't need any input to give success because it's itself is success state. परत सांगतोय, Q0 आपल्याला YZ इनपुट दिलं सक्सेस येणार आहे, Q1 आपल्याला Z इनपुट दिलं की सक्सेस देणार आहे, आणि Q2 स्वतः सक्सेस स्टेट आहे, त्यामुळे काही इनपुटची गरज नाहीये. सो व्हॉट आय एम सेइंग, राईट नाऊ यू आर ॲट Q2. बघा मी काय दाखवतो इथं ते, यू आर ॲट Q2. फ्रॉम Q2 यू आर हॅव्हिंग दिस सिम्बॉल एक्स के वाय, आणि कुठे जायचं हा प्रश्न आहे. तर Q2 on this symbol go to a state that gives you success on Z. So out of these three states, which state gives you success on Z? म्हणजे Z इनपुट जरी सक्सेस मिळाला पाहिजे असं कुठली स्टेट आहे, तर ते Q1 आहे. बिकॉज Q1 ला जर Z इनपुट दिलं तर आपण Q2 सक्सेसला Q2 जातो. सो व्हॉट आय डू इज ऑन दिस एक्स अँड वाय आय हॅव अ बॅक ट्रान्झिशन. काय म्हणतात त्याला, बॅक ट्रान्झिशन, म्हणजे मागे यायचं, जस्ट लाईक अ बॅकलॉग. यू हॅव बॅक ट्रान्झिशन ऑन व्हॉट, remaining input symbol x or y. So now what happens, you have x or y, again if you get z you get success, if you don't get z you don't get success. लक्षात येतंय? तर बऱ्याच जणांचं चुकलं असेल तर इथे चुकतं. स्टार्टिंग प्रॉब्लेम्स आर ऑलवेज इझी, कारण एरर स्टेट असते, चुकायचं कोणी चुकत नाही. चुकलं तर एंडिंग प्रॉब्लेम चुकतात, कारण तुमचे बॅक ट्रान्झिशन चुकतात. सो फोकस ऑन बॅक ट्रान्झिशन फ्रॉम द नेक्स्ट टाइम. ऑल राईट, सो I'll give you again 5 minutes. Please practice this solution. परत तुम्ही सोल्युशन डिझाइन करा, हा अप्रोच डिझाइन बघा. ओके, हाऊ मेनी गॉट फायनली करेक्ट? एक्झॅक्टली सोल्युशन कोणाचं करेक्ट आलंय, किती लोकांचं करेक्ट आहे? जस्ट रेज युअर हँड्स दोज हू गॉट परफेक्ट आन्सर. एक्झॅक्टली सेम. I repeat, when you complete your solution, check two things. Is your DFA complete? It means प्रत्येक सेट पासून प्रत्येक इनपुट सिम्बॉलचा विचार झाला का चेक करा. एक जरी इनपुट सिम्बॉल राहिला असेल ह्याचा अर्थ तुमचा डीएफए इनकम्प्लीट आहे. तुमच्या डीएफएचे डिटर्मिनिस्टिक मल्टिपल ट्रान्झिशन अलाउड नाही आहेत. अजून एक गोष्ट चेक करा की कुठल्या तरी स्टेट पासून कुठल्या इनपुट, असं काही नाही ना की होते की एखाद्या इनपुट सिम्बॉल आपण दोन ठिकाणी जातोय, मल्टिपल ट्रान्झिशन्स, दॅट विल क्रिएट अ एम्बिग्युटी. हे पण डीएफए चालत नाही, हे एनएफए चालतं पण डीएफए चालत नाही, लक्षात ठेवा. सो टेक ऑल दिस केअर अँड देन वेन इट इज सिंथेटिकली करेक्ट, तुमच्या लेवल सगळं चेक करून बघा, मगच तुम्ही चेक करायला लॅब फॅकल्टीच्या टीचर्सला द्या. ऑल राईट, युअर होमवर्क इज problem to try out now. Design DFA over ABC such that string has BB in it. I repeat, string has a BB in it. Is it clear? Pooja has already typed the question. Design a DFA over ABC. Over ABC म्हणजे input symbols A, B, C असतात. Such that string has BB in it. So if you want to get success, the minimum success string is BB. So first step, get the basic DFA, and then second step, complete it. All right, we'll discuss this tomorrow. Now we are going to have today last Java lecture. Sorry, last exception handling lecture on Java.